मुंबईतल्या पायधुनीमध्ये 4 जणांच्या मृत्यू प्रकरणामध्ये जे रुग्णालयानं अंतिम शवविच्छेदन अहवाल सादर केलाय। या अहवालानुसार चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या विषामुळे झाल्याचं स्पष्ट झालंय। पोटामध्ये केलेल्या झिंक फॉस्फाईडमुळे फॉस्फिन गॅस तयार झाला आणि तो गॅस शरीरामध्ये पसरल्यामुळे डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याचं या अहवालात म्हटलंय। त्यामुळे आता ही हत्या आहे की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित केला जातोय। या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। गुन्हा दाखल झाल्यास या प्रकरणाला वळण मिळण्याची शक्यता आहे। कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, पायधुनी प्रकरणामध्ये अद्यापही याला घातपात म्हणायचं की आत्महत्या म्हणायचं असा अजूनही प्रत्येकाला संशय आहे। काय नेमका आतापर्यंत कशा पद्धतीचा फॉरेन्सिक अहवालामध्ये काय काय म्हटलेलं आहे, काय नेमक्या घडामोडी घडतायत? याविषयी पोलीसच अधिक तपास करत आहेत, कारण हा घातपात आहे की सुनियोजित करण्यात आलेला कट आहे की आणखी दुसरं काही। कारण ज्या प्रकारे त्यांच्या शरीरामध्ये उंदीर मारण्याचं औषध झिंक फॉस्फाईड सापडलेलं आहे आणि हे प्राथमिक पोस्टमॉर्टमच्या अहवालात देखील आलं होतं। त्यानंतर आता अंतिम अहवालामध्ये देखील तेच आलेलं आहे आणि त्यांच्या शरीरामध्ये झिंक फॉस्फाईडचा अंश असल्याचं सांगितलं गेलेलं आहे। त्याचबरोबर सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये पोलिसांकडून जी चूक झाली, कारण जे कलिंगडला बदनाम करण्यात आलं त्याचा परिणाम जो आहे तो मार्केटवर झाला, शेतकऱ्यांच्या उत्पादनावर झालेला पाहायला मिळाला। परंतु सुरुवातीच्या टप्प्यातच कलिंगड खाल्यामुळं हे मृत्यू झालेले आहेत अशा प्रकारचा एक दावा केला गेला होता, तो पूर्णतः आता खोडून निघालेला आहे। आता पोलिसांची खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे की या प्रकरणाच्या मुळाशी जाणं, कारण कलिंगड खाऊन कुठलाही मृत्यू होत नाही हे स्पष्ट झालेलं आहे। परंतु जे शरीरात गेलेलं झिंक फॉस्फाईड आहे ते कुठल्या कशामार्फत गेलं, तिने स्वतःहून आत्महत्या केलेली आहे की या संदर्भातला घातपात आहे, त्यांना मारण्याचा कट झालेला आहे। या संदर्भात संपूर्ण पोलीस चौकशी जी आहे ती केली जात आहे। अद्याप 20 दिवस उलटून गेलेले आहेत, 19-20 दिवस झालेले आहेत, तरी देखील या संदर्भात जे मार्ग पोलीस ठाण्याकडून या तपासामध्ये कुठलीही प्रगती आढळलेली पाहायला मिळत नाही। केवळ अहवाल येत आहेत, ते जेच्या पोस्टमॉर्टममधल्या अहवाल जे आहेत ते येत आहेत, त्यावरूनच निष्कर्ष जे आहेत ते बांधले जात आहेत। परंतु पोलिसांकडून जे अधिकची चौकशी होणं गरजेचं आहे, त्यातून काही निष्पन्न होणं गरजेचं आहे, ते मात्र होताना या प्रकरणामध्ये पाहायला मिळत नाहीये। अगदी, त्यामुळे साशंकता कायम आहे आणि त्यामुळे येत्या काळात काय या संदर्भातला निष्कर्ष समोर येतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद कृष्णा दिलेल्या माहितीसाठी।